नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बघा, मागच्या पाठाला आपण स्वच्छतेचा प्रकाश हा पाठ अभ्यासला. आज आपण ज्ञानाचा प्रकाश या ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाणार आहोत. हा ज्ञानाचा प्रकाश कुठून मिळतो? थोडं संभ्रमात पडलात ना तुम्ही? तर हा ज्ञानाचा प्रकाश आपल्याला मिळतो पुस्तकांकडून. पहा बालमित्रांनो, पुस्तकं जर आपली मित्र असतील ना तर आपल्याला विचार करण्याची चालना मिळते. तर तुम्ही म्हणत आहात सर आज पुस्तकं करताय. हो, तर आज आपल्याला पुस्तके हीच कविता अभ्यासायची आहे. पान नंबर 48, कविता 17वी पुस्तके. आता या कवितेत आपल्याला अभ्यासायची आहे पुस्तकं आपली मित्र कशी बनवू शकतात. पुस्तकांपासून आपल्याला कोणकोणते फायदे होतात आणि पुस्तकं आपल्याला कशी विचारांना चालना देतात याबद्दल या कवितेमध्ये कवी सफदर हाशमी यांनी माहिती दिलेली आहे. तर सगळेजण तयार आहात ना ही कविता अभ्यासायला? चला, तर सगळ्यांनी पुस्तकं काढायची. आता आपण कवितेला सुरुवात करूया. बालमित्रांनो, आता आपण पुस्तके ही कविता अभ्यासूया. कविता 17वी पुस्तके. मूळ कवी सफदर हाशमी. आता आपण कवींचा परिचय थोडक्यात करून घेऊ. सफदर हाशमी, जन्म 12 एप्रिल 1954, मृत्यू 2 जानेवारी 1989. सफदर हाशमी एक कवी, नाटककार, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक असं बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांनी नाटक, लेख, कविता, मुलांसाठी गाणी लिहिली. पथनाट्य या नाटक प्रकारासाठी त्यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. जननाट्य मंच म्हणजे जनम या संस्थेची त्यांनी स्थापना केली. त्यातून त्यांनी लोकजागृतीचं आणि समाजाचं सामाजिक कार्य केलं. त्यांच्या विविध विषयावरच्या 24 नाटकांचे एकूण 4000 प्रयोग झालेत. आता ही जी कविता आहे ही कविता अनुवादित, आपण अगोदरच पाहिलं की अनुवादित आहे, म्हणजेच मूळ ही जी कविता आहे ती सफदर हाशमी यांनी हिंदीमध्ये लिहिली आहे. अनुवादित म्हणजे काय? अनुवादित म्हणजे एका भाषेतील साहित्य प्रकार किंवा लिखाण दुसऱ्या भाषेत व्यक्त करणे आणि हे करताना पहिल्या लिखाणातील भावना, विचार आणि दृष्टिकोन दुसऱ्या भाषेत आणण्याचा प्रयत्न करून केलेलं साहित्य म्हणजेच अनुवादित साहित्य. तुम्हाला अभ्यासाला असलेली पुस्तके ही जी कविता आहे ही मूळ हिंदी कविता किताबे याचा मराठी अनुवाद आहे. तर अगोदर आपण ही कविता वाचून घेऊ, त्यानंतर आपण प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेऊ. तर सगळ्यांनी आता पुस्तकं काढा. पुस्तकातील त्या कवितेच्या प्रत्येक ओळीकडे लक्ष द्या. त्यानंतर माझ्या मागे म्हणण्याचाही प्रयत्न करा. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या, जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परीकथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उतुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. मूळ कवी सफदर हाशमी आणि ही अनुवादित आहे. आता आपण प्रत्येक ओळींचा अर्थ लक्षात घेऊया. पहा बालमित्रांनो, या पुस्तकातून काय शिकायचंय? ही पुस्तकं आपल्याला
कोणत्या गोष्टी शिकवते? तर पुस्तके या कवितेत कवी पुस्तकांचं महत्त्व तसेच उपयुक्तता वर्णन करतात. पुस्तके आपल्याला जीवन जगायला शिकवतात. पुस्तकांशिवाय आपले आयुष्य नीरस होते. याच्यात प्रेम आहे, कटुता आहे, वर्तमानाच्या गोष्टी आहेत, भूतकाळाच्या गोष्टी आहेत, यात युगायुगांच्या गोष्टी आहेत. पुस्तकं म्हटली की याच्यात हरल्याच्या कथा आहेत, जिंकण्याच्या कथा आहेत. अशी ही पुस्तकं आपल्याला हवीहवीशी वाटतात आणि यातून आपल्याला विचार करण्याची चालना सुद्धा मिळते. ही जी पुस्तकं आहेत, या पुस्तकांच्या अपेक्षा काय आहेत आपल्याकडनं? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात. पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परीकथा ऐकवतात. या ठिकाणी कवी म्हणतात की पुस्तकांचं महत्त्व सांगताना म्हणतात, पुस्तके युगायुगांच्या गोष्टी सांगतात. त्यामध्ये हार जीत, द्वेष सर्व काही असतं. मात्र अशा गोष्टी पुस्तकातून वाचायला तुम्हाला नक्कीच आवडणार. सर्व काही सांगणारी, आपलं जीवन घडवणारी पुस्तके. पुस्तके तुमच्या जवळ राहू इच्छितात. अशा या पुस्तकात पाखरं चिवचिवतात, आखरं म्हणजे अक्षर सळसळतात. निर्झर म्हणजे झरे ही सुद्धा त्यातून गुणगुणतात. आणि हो, पुस्तके आपल्याला परीकथा सुद्धा सांगतात. आता या पुस्तकात काय आहे? पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे. पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकाची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाचा उतुंग भरारी आहे. कवी म्हणतात की या पुस्तकांमधून आपल्याला रॉकेट, विज्ञानाचं तंत्र यातून आपल्याला याची माहिती मिळते. अशा या पुस्तकांचे जग, ही जी दुनिया आहे, ही खूप न्यारी आहे, म्हणजे वेगळीच आहे. पुस्तकातील ही अक्षरं आपल्याला उंच अशी, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात भरारी घ्यायला सुद्धा मदत करतात. अशी ही पुस्तकं आपल्याला काय करतात? म्हणजे आपल्याला विचारांची दिशा दर्शवितात. अशी ही पुस्तकं काय म्हणतात? तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. शेवटी काय की अशी प्रत्येकाची अशी अपेक्षा आहे, ही जी सुंदर पुस्तकं आहे ही आपल्याजवळ असायला हवीत. कारण आपल्याला त्यांचे म्हणणे, त्यांचे विचार ते आपल्या समोर मांडत आहेत. अशी ही जी प्रगती पुस्तकं आहेत, ही प्रगतीची पुस्तकं तुमच्याजवळ राहू इच्छित आहेत आणि तुम्ही सुद्धा त्यांना आपलंसं करणं फार गरजेचं आहे. कारण हेच पुस्तकांबद्दल प्रेम, हा जिव्हाळा, हा आपुलकी, यातूनच आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांची, वेगवेगळ्या दिशांची, वेगवेगळ्या मार्गदर्शकांची यातून दिशा मिळणार आहे. बालमित्रांनो, ही जी पुस्तकं वाचली ना, तर आपल्याला त्यातून एक समग्र दृष्टी, म्हणजे चांगलं पाहण्याची दृष्टी मिळते. आणि ज्यावेळेस तुम्हाला चांगलं पाहण्याची दृष्टी मिळते, तर आपोआप तुमचे विचार सुद्धा समग्र होतात, म्हणजे तुमचे विचार सुद्धा चांगले होतात. आणि ज्यावेळेस असे चांगले विचार निर्माण होतात, त्यातून तुमच्या हातून चांगलंच कार्य, म्हणजे आपण त्यांना समग्र आचरण, चांगलंच कार्य तुमच्या हातून घडत असतं. म्हणून मित्रांनो, ही जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं तुम्ही जवळ बाळगा. त्यांना एक मैत्रीचं नातं त्यांच्याशी जपा. कारण बाबासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेस कोणीही जवळ घेत नव्हतं, त्यावेळेस त्यांनी पुस्तकांनाच आपला मित्र बनवलं. आणि घर बांधताना जेवढं घर त्यांनी स्वतःसाठी बांधलं, तसंच त्यांनी ग्रंथालय, पुस्तकांसाठी सुद्धा मोठं ग्रंथालय बांधलं. आणि आज आपण त्यांचं
आदराने नाव घेतो. का? कारण त्यांची मैत्री होती पुस्तकांशी आणि त्या पुस्तकांच्या विचाराच्या या प्रगल्भतेतून त्यांनी संविधानाची सुद्धा निर्मिती केली. तर बालमित्रांनो, ही जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं आपल्याला सुख, दुःख, प्रेम, द्वेष अशा ज्या काही गोष्टी आहेत, या प्रत्येक पानातून ते आपल्या मनात उतरतात. परंतु ही पुस्तकं वाचत असताना चांगली पुस्तकं कोणती आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण वाईट पुस्तकंही आहेत, त्यातून वाईट विचारही आपल्या मनात येतात, परंतु आपल्याला तो विचार, ती पुस्तकं आपल्याला बाळगायची नाहीत. चांगले आत्मचरित्र, चांगल्या लोकांचे आत्मचरित्र आपल्याला वाचायचे आहेत आणि त्याप्रमाणे आचरण सुद्धा करायचं आहे. आता या कवितेमध्ये आलेले जे शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ आपण पाहूया. युगायुगांच्या म्हणजे खूप काळापासून वेगवेगळ्या काळातील. कटुता म्हणजे कडवटपणा. आखर म्हणजे अक्षर. निर्झर म्हणजे झरा. न्यारी म्हणजे वेगळी. उत्तुंग म्हणजे खूपच उंच, भव्य. आता तुम्हाला या पुस्तकाच्या, या कवितेच्या खाली या पुस्तकात तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. तुम्हाला तो स्वाध्याय व्यवस्थित वाचून समजून सोडवायचा आहे आणि त्यात तुमच्या मोठ्या भावाची किंवा बहिणीची मदत घ्यायची, आईवडिलांची मदत घ्यायची. ही कविता तुम्हाला नक्की आवडलेलीच असेल, समजलीही असेल. पुस्तकांचे फायदे काय आहेत, पुस्तके कोणाशी बोलतात, ते आपल्याला काय सांगू इच्छितात, ही सर्व माहिती तुम्ही या कवितेतून तुम्ही अभ्यासलीच. आता हा एक स्वाध्याय आहे, तो म्हणजे पुस्तकं वाचण्याचे तुम्हाला फायदे लिहायचे. त्यानंतर प्रत्यक्ष पुस्तकं तुमच्याशी बोलत आहेत अशी कल्पना करायची आणि तुमच्या दोघांमध्ये म्हणजे पुस्तकात आणि तुमच्यात काय संवाद झाला असेल तो तुम्हाला काय करायचा आहे, लिहायचा आहे आणि आपल्या आईवडिलांना दाखवायचा, आपल्या शिक्षकांना तो दाखवायचा आहे. बरं, जमेल ना हे तुम्हाला? नक्कीच जमायलाच हवं, कारण आता तुम्ही सुद्धा पुस्तकांचे मित्र बनलेला आहात. असं म्हणतात मित्रांनो, वाचाल तर वाचाल, बरोबर आहे ना? वाचाल तर वाचाल, पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया. आणि हो, जे काही असं थोर विचारवंतांनी असं म्हटलेलं पण आहे की ज्याचे घरी नाही पुस्तकाचे कपाट, ते घर एक दिवस होणार सपाट. बघा, पुस्तकांमध्ये किती ताकद आहे. आणि तुम्हाला आज हा संकल्प करायचा आहे. चला संकल्प करूया, पुस्तकांना आपले मित्र बनवूया. धन्यवाद. पुस्तकांबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ज्यांना वाटते अशा सर्व मित्रांसाठी आणि ज्यांना पुस्तकं वाचावीशी वाटतात पण सुरुवात होत नाही, वाचताना मन लागत नाही, अशाही मित्रांसाठी आजची ही खास अशी कविता. पुस्तकं सांगतात गोष्ट. पुस्तकं सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांची, विश्वाची, माणसांची, आजची, कालची, उद्याची, एका एका क्षणाची. झाड हिरव्या पानांनी सळसळावं अशा सुखांची, निष्पर्ण फांदीच्या एकाकीपणासारख्या दुःखाची, वाऱ्यावर डुलणाऱ्या रंगीत फुलांची, युद्धात आईबाप मेलेल्या मुलांची, जिंकलेल्या रणांची, हरलेल्या मनांची, प्रेमाची, द्वेषाची, श्वासाची, विश्वासाची. पुस्तकं सांगतात गोष्ट. मग ऐकणार ना गोष्टी पुस्तकांनी सांगितलेल्या? पुस्तकं काही सांगू इच्छितात. पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीत रांगू इच्छितात. पुस्तकात पक्ष्यांची चोच बोलते, पुस्तकात हिरवेगार रान हलते, पुस्तकात असतो झऱ्याच्या पाण्याचा अवखळपणा, पुस्तकात दिसतात पऱ्या बागडताना, पुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस, काळ्या कृत्यात बुडालेला महाभारतातला कंस. पुस्तकातील शब्दांना करुणेची झाक आहे, सर्वे संतू निरामय,
विज्ञानाची हाक आहे. पुस्तकं म्हणजे वसुधैव कुटुंबकम, आयुष्यपथावरचा एक नया कदम. मग येणार ना तुम्ही ह्या रस्त्यावर चालण्यासाठी? छे हो, वाट मुळीच अवघड नाही. रस्त्यावरून चालताना आपण दुकानावरच्या पाट्या वाचतो तेवढ्याच सहज पुस्तकं वाचायची. बस. अहो, वाचायला तर लागा म्हणजे पोहोचायला लागाल हव्या त्या ठिकाणी. पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीत रांगू इच्छितात. मूळ कविता सफदर हाशमी. स्वैर अनुवाद दासू वैद्य. सादरीकरण विनय पाटील.